आत्ता आपण इयत्ता 7वीचा द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन हा जो पहिला धडा आहे हा डिस्कस करणार आहोत. याच्यामध्ये एक त्यांनी पहिला प्रश्न दिलेला आहे, इन व्हॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स सीन. म्हणजे या जगामध्ये ज्या गोष्टी आपण सजीव म्हणतो या सजीव गोष्टींचं वर्गीकरण कशा पद्धतीनं झालेलं आहे. डायव्हर्सिटीचा अर्थ असा आहे की हे जे वेगळेपण आहे प्रत्येकामध्ये दिसणारं, मग प्राण्यांच्यातलं वेगळेपण असेल, मनुष्यातलं वेगळेपण असेल, फास्ट चेंजेस आहेत, खूप बदल आहेत प्रत्येक सजीवामध्ये. तर हे चेंजेस नेमके कशामुळे आले, काय त्यांच्यात बदल झाले, त्यांना अनुकूल असणारी भौगोलिक परिस्थिती होती का, आणि जर नसती तर त्यांच्यात बदल कसे झाले, या सगळ्यांचा अभ्यास या धड्यामध्ये करण्यात आलेला आहे. खूप छान धडा आहे. अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स इज फाउंड ऑन द अर्थ. व्हरायटी या शब्दाचा अर्थ असा आहे की भरपूर प्रकार, टाईप्स, असं भरपूर प्रकारचे प्राणी आहेत जगामध्ये. सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लॉवर्स. काही झाडांना रंगीबेरंगी फुलं येतात, काही झाडांना फक्त एकाच रंगाची फुलं येतात. तर हे असं का असेल. सम प्लांट्स ग्रो इन वॉटर वेअर ॲज सम आर टू बी फाउंड इन डेझर्ट्स विच हॅव स्कार्सिटी ऑफ वॉटर. काही फुलं, काही झाडं ही जिथं पाणी जास्त आहे अशा ठिकाणी येतात, आणि काही झाडं मात्र अशी की जिथं पाण्याची कमतरता आहे तिथे येतात. हे असं का होत असावं. म्हणजे जे पाणी असणाऱ्या प्रदेशात जी झाडं येतात तीच झाडं पाणी नसणाऱ्या प्रदेशात का येत नसावीत, याचं कारण या धड्यामध्ये आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन स्नोई रिजन्स. काही झाडं फक्त जिथे पाऊस चांगला आहे तिथंच येतात, बाकीकडे येत नाहीत. सम प्लांट्स कॅनॉट बी सीन विदाउट अ मायक्रोस्कोप वेअर ॲज सम आर ह्यूज इन साईज. काही वनस्पती तर अशा आहेत की ज्या आपल्या डोळ्याला दिसू पण शकत नाहीत, एवढ्या बारीक आहेत, आणि काही खूप मोठ्या आहेत आपल्यापेक्षा. लाईक प्लांट्स ॲनिमल्स टू शो डायव्हर्सिटी. जसं वनस्पतींमध्ये विविधता आहे तसंच प्राण्यांमध्ये पण ही विविधता आहे. डायव्हर्सिटी या शब्दाचा अर्थ आहे विविधता. तर ही वनस्पतींमध्ये आणि प्राण्यांमध्ये दोन्हीकडे आहे. म्हणजे वाघ असं जर आपण पाहिलं तर वाघांमध्येही प्रकार आहेत. आपल्याकडचा वाघ वेगळा आहे, बंगाली वाघ वेगळा आहे, आफ्रिकेकडचे वाघ हे वेगळे आहेत. मग हे प्राणी एकच आहे पण त्यातही आणखीन विविधता आहे. माणूस पण एकच आहे पण प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक रिजन म्हणजे प्रदेशामध्ये माणसाचं जे स्वरूप दिसतं आपल्याला ते पण वेगवेगळं आहे. हे असं का होत असावं या प्रश्नाचं उत्तर या धड्यामध्ये भेटेल. सम आर युनिसेल्युलर, अदर्स मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर एकपेशीय आहे, त्याच्यातले काही बहुपेशीय आहेत, आपण बहुपेशीय आहोत. सम आर व्हर्टिब्रेट्स वेअर ॲज अदर्स आर इनव्हर्टिब्रेट्स. म्हणजे काही व्हर्टिब्रेट आहे, त्याचा अर्थ व्हर्टिब्रेटचा अर्थ असा आहे की ज्यांना पाठीचा कणा असतो. मग काही प्राण्यांना पाठीचा कणा आहे, काही प्राण्यांना पाठीचा कणा नाही. असं का. दिस वर्ल्ड इज फुल ऑफ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स, ॲक्वॅटिक, टेरेस्ट्रियल, ॲम्फिबियन, रेप्टिलियन, एरियल एट्सेट्रा. मग याच्यामध्ये पण वर्गीकरण असं करण्यात आलं आहे की ॲक्वॅटिक कोण आहे, म्हणजे पाण्यामध्ये कोण राहतात. नंतर टेरेस्ट्रियल, जमिनीवरती राहणारे कोण आहेत. ॲम्फिबियन म्हणजे जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे कोण आहेत. रेप्टिलियन या शब्दाचा अर्थ सरपटणारे प्राणी कोण आहेत. एरियल म्हणजे जे हवेत राहतात असं नाही म्हणता येणार, पण जे जगण्यासाठी हवेचा जास्त वापर करतात. उदाहरणार्थ पक्षी आहेत, त्यांच्या आयुष्याला बराचसा काळ हा उडण्यामध्येच जातो, हवेत उडण्यामध्ये. तर अशा प्राण्यांना आपण एरियल असं म्हणतो. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या क्रायटेरिया लावून, वेगवेगळे निकष लावून प्राण्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. These observations give rise to the question, how did this great diversity come into being? की आपण ह्या प्रश्नाचंच उत्तर नेमकं शोधायला आलं की एवढी सगळी डायव्हर्सिटी नेमकी या जगामध्ये तयार कशी झाली असेल. All the plants and animals from Kashmir and Rajasthan are of same type. म्हणजे असं विचारलेलं आहे की काश्मीर आणि राजस्थानमध्ये मिळणारी
झाडं जी आहेत यांच्यामध्ये काही समानता आहे का काही वेगळेपण आहे, तर ते वेगळेपण काय आहे. आणि दोन्ही राज्ये जी आहेत ती दोन्ही राज्यांची फीचर्स हे वेगवेगळे आहेत. आता राजस्थानमध्ये मरुभूमी जास्त आहे, म्हणजे वाळवंट जास्त आहे, उष्णता पण जास्त आहे. काश्मीर त्याच्या विरुद्ध आहे, काश्मीरमध्ये थंड हवा आहे, गार आहे वातावरण, बर्फ आहे, म्हणून तिकडची झाडं झुडपं हे सगळं काही वेगळं आहे. आणि राजस्थानमध्ये वेगळं आहे. मग ते सगळे सेम आहेत का, तर ऑब्वियसली नाहीत. ते वेगळे आहेत तर का आहेत, त्याचं उत्तर आपल्याला भेटेल. कोनिफेरस ट्रीज लाईक पाईन, देवदार फ्लरिश इन स्नोवी रिजन्स लाईक काश्मीर. पाईन आणि देवदार ही झाडे जी असतात ती एका निमुळत्या टोकासारखी असतात, निमुळते टोक असतात. जसं क्रिसमस ट्री असतो त्या पद्धतीच्या त्या आकाराचे ही झाडं असतात. हे असं का होत असावं, तर त्याचं एक रिझन असं आपल्याला सांगता येईल की नेचरनंच त्यांना गिफ्ट केलेला आहे की त्यांच्यावरती बर्फ साचू नये. तो बर्फ जो झाडांवरती पडतो आहे तो घसरून खाली पडावा याकरता त्यांची रचना असते, झाडाची रचना अशी झाली असावी, शंकू आकार. However, in the deserts of Rajasthan, plants like cactus and acacia are to be found. कॅक्टस म्हणजे निवडुंग, बाभूळ अशी झाडं राजस्थानमध्ये जास्त दिसून येतात. तर त्याचं कारण असं आहे की तिथलं वातावरण, तिथं पाण्याची थोडीशी कमतरता आहे. तर पाण्याच्या कमतरता असतानासुद्धा, शिवाय वरून उष्णतेच्या झळा बसत असतानासुद्धा जगण्याची कॅपॅसिटी ठेवणारी झाडं म्हणजे कॅक्टस आणि ॲकेसिया म्हणजे बाभूळ आपण ज्याला म्हणतो ते, ही झाडं टिकू शकतात त्या वातावरणात. म्हणून ती झाडं आपल्याला त्या प्रमाणात जास्त प्रमाणात त्या भागामध्ये भेटतात. द कॅमल डेझर्ट ॲनिमल इज नॉट फाउंड इन काश्मीर. उंट हा राजस्थानात भेटतो, उंट हा हिमालयात भेटणार नाही आहे. व्हॉट इज द रिझन फॉर दीज डिफरन्सेस. मग हे सगळं असण्यापाठीमागं कारण काय आहे, तर तिथली भौगोलिक परिस्थिती आणि तिथल्या प्राण्यांच्या आयुष्यामध्ये झालेले बदल, जे त्यांनी तिथल्या भौगोलिक परिस्थितीला ॲडजस्ट करून घेण्यासाठी स्वतःमध्ये घडवून आणले किंवा निसर्गात हे आपोआप घडले. म्हणजे त्या भागांमधल्या प्राण्यांची वैशिष्ट्ये ही वेगवेगळी असतात, हे मात्र नक्की. तर याला एक कारण आहे आणि त्याला कारणाचं नाव आपण असं दिले की ॲडॅप्टेशन. म्हणजे त्या प्राण्यांमध्ये ॲडॅप्टेशन झालेलं आहे. तर ॲडॅप्टेशन म्हणजे काय, अनुकूलन. म्हणजे त्या प्राण्यांनी तशा वातावरणामध्ये त्यांना जे वातावरण भेटले त्या वातावरणामध्ये टिकण्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये काही नॅचरल चेंजेस झालेले आहेत. अशा गोष्टींना आपण ॲडॅप्टेशन असं म्हणतो. आता हा चेंज जो म्हणतोय तो काही सगळा एकदम झालेला नाही आहे, तो ग्रॅज्युअली चेंज झाला आहे. काही वर्ष, हजारो वर्ष लागलेले आहेत हा बदल व्हायला. ग्रॅज्युअल चेंजेस दॅट ऑकर इन द बॉडी पार्ट्स and also in the behavior of organisms which help them to adjust to their surroundings. हे असं का झालं असावं, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे तिथल्या वातावरणाशी त्यांनी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. टू ॲडजस्ट विथ द सराउंडिंग्स. टू ॲडजस्ट विथ द सराउंडिंग्स याचा अर्थ आहे की त्यांना जी भौगोलिक परिस्थिती लाभली, तिथल्या वातावरण जसं लाभलं त्या वातावरणाशी अनुकूल तिथं वातावरणात टिकण्यासाठी त्यांना जी बॉडीमध्ये बदल आवश्यक होते ते हळूहळू त्यांच्यामध्ये होत गेले. आणि ह्या ग्रॅज्युअल चेंज जो झाला, हा जो ग्रॅज्युअल चेंज झाला यालाच आपण ॲडॅप्टेशन आपण म्हणतो आहे. आणि याला भरपूर मोठा कालावधी लागण्याची शक्यता लागतो. सच चेंजेस आर कॉल्ड ॲज ॲडॅप्टेशन्स. मग जे काही बदल त्या प्राण्याच्या शरीरामध्ये झालेले आहेत जेणेकरून तिथली परिस्थितीला जुळवून घेता येईल, अशा सगळ्या बदलांना आपण ॲडॅप्टेशन असं म्हणतो. दे टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. आता सांगितलं तसं हा बदल काही एका झटक्यात होत नाही, यासाठी काही वर्ष जाऊ द्यावी लागतात. तर ॲडॅप्टेशन इन प्लांट्स पुढचा मुद्दा आला. प्लांट्समध्ये ॲडॅप्टेशन नेमकं कशा पद्धतीचं आहे, तर आपण प्रत्येक टाईपच्या प्लांटमध्ये बघूया. प्लांट्समध्ये झाडांमध्ये पण प्रकार आहेत. तर ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स, ज्या वनस्पती पाण्यामध्ये जास्त करून आढळतात अशा वनस्पतींमध्ये काय झालं असावं. आता एक साधी गोष्ट समजून येण्यासारखी आहे की ह्या धड्यातलं जाऊ द्या, पण एक सांगितलं तर लगेच लक्षात येईल की एखादी वनस्पती सारखी सतत पाण्यात असेल तर पाण्याच्या ओलाव्यामुळं ती वनस्पती कुजण्याची शक्यता जास्त आहे. कारण ओलावा डायरेक्ट त्याच्या संपर्कात, ओलाव्यामुळं
ते झाड कुजू शकतं. पण याच्यासाठी त्याच्याकडे प्रोटेक्शन काय असणार आहे, एखादं वॅक्सी लेअर असणार आहे, म्हणजे मेणबत्तीसारखा एखादा तेलकट थर त्या वनस्पतीवरती असणार आहे. याचं एक सगळ्यात चांगलं एक्झाम्पल आहे कमळाचं. कमळ जे फूल आहे हे पाण्यात असतं, दलदलीत असतं, पण त्याची जी पानं असतात ती पानं काही साधी पानं नसतात, त्याच्यावरती एक वॅक्सी लेअर, एक त्याला जर आपण हात लावून बघितलं तर त्याच्यावरती एक वॅक्सी लेअर आपल्याला आहे असं दिसून येतं. थोडासा तेलकट असा थर लागतो, जेणेकरून त्या पाण्याचा आणि जे मटेरियल आहे पान त्या वनस्पतीचं यांच्यावरती पाणी टिकून राहू नये किंवा त्याचं नुकसान होऊ नये. म्हणजे नेचरने त्याला गिफ्ट दिले की तो पाण्यामध्ये सर्वाईव्ह करेल ते झाड. हे त्यातलं अडॅप्टेशन. दिस इज कॉल्ड एज अडॅप्टेशन. आता सम ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द सॉईल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज. बरं, हे झालं ते कमळाचं फूल तरी तरंगत होतं, पाण्यावरती तरंगत होतं ॲक्सिलेअरमुळं, हलक्या वजनामुळं. पण आता काही झाडं अशी आहेत जी समुद्राच्या तळाशी जाऊन बसतात, तिथली जी माती आहे खाली तळाशी ती पकडून धरतात. असंच काय, देअर स्टेम्स आर सबमर्ज्ड. अशी झाडं त्यांची खोडं ही त्यात फक्त बुडलेली असतात. वाईल लीव्ज अँड फ्लॉवर्स फ्लोट ऑन द सरफेस. भले त्यांची मुळं जरी खालच्या जमिनीला धरून बसले असतील तरी त्यांचे जे खोड निघतात त्या वनस्पतीचे स्टेम्स ते मात्र तरंगत असतील. हावेवर सम प्लांट्स आर एंटायरली अफ्लोट. आणि काही झाडं अशी आहेत की पूर्णपणे तरंगतात. देअर रूट्स आर नॉट अँकर्ड इन द सॉईल. नॉट अँकर्ड इन द सॉईल म्हणजे त्यांची जी मुळं आहेत ती काही तिथल्या मातीशी जुळलेली नाही आहेत. The surface of leaves and stems of many aquatic plants are covered with waxy layer. पाणी राहते तर पाण्यापासून त्याचं संरक्षण करण्यासाठी एक वॅक्सी लेअर निसर्गतः अशा झाडांना भेटलेला असतो. Leaves of some aquatic plants are thin and slender like ribbon. काही झाडांची पानं जी असतात ती खूप हलकी पातळ अशा असतात, जेणेकरून त्यांना पाण्यामध्ये तरंगता येईल अशा हिशोबाने. This shape helps them to withstand fast currents of water. आता यांचा आकार पण असा असतो की जेणेकरून त्यांना पाण्यामध्ये तरंगता येईल. गोल असणार, थोडेसे डिश लाईक स्ट्रक्चर्स असणार आहे, तर जेणेकरून ते तरंगू शकतील. एअर स्पेसेस इन स्टेम्स अँड पेटिओल्स ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर. एअर स्पेसेस इन स्टेम्स, तर हा एक मुद्दा इथं महत्त्वाचा आहे. वनस्पती जर पूर्ण पाण्यात बुडली तर तिला सूर्यप्रकाश भेटणार नाही, आणि सूर्यप्रकाश भेटला नाही तर त्याच्यामध्ये अन्न तयार होणार नाही. वनस्पती ह्या स्वयंपोषी असतात. प्लांट्स आर ऑटोट्रॉफिक आणि त्यांना स्वतः अन्न तयार करणं गरजेचं असतं त्यांच्या जगण्यासाठी. मग जर त्या पाण्यात बराच काळ बुडून राहिल्या तर त्यांना सूर्यप्रकाश म्हणावा तितका भेटणार नाही. म्हणून त्या वनस्पती पाण्याच्या वरती तरंगण्याचा प्रयत्न करतात, आणि हे पाण्यामध्ये तरंगण्यासाठी त्यांना मदत होते ती त्यांच्या स्टेम्स म्हणजे खोडामध्ये असणारे एअर होल्स, त्यांना आपण पेटिओल्स म्हणतो. तर पेटिओल्स झाले, एअर स्पेसेस, काही थोडे गॅप असतात, पोकळ जागा असतात. तर अशा जागांमुळं त्याचं वजन हलकं होतं आणि त्या वनस्पती पाण्यामध्ये तरंगतात असं म्हणतात. दुसरं ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. आता वाळवंटातल्या ज्या वनस्पती आहेत तिथं कशा पद्धतीचं चेंजेस असतात बघा बॉडीमध्ये त्यांच्या किंवा त्या वनस्पतींमध्ये. डेझर्ट प्लांट्स आर आयदर लीफलेस or their leaves are like small needles or have been modified into thorns. तर वाळवंटी प्रदेशामध्ये जी झाडं भेटतात त्यांची जी पानं असतात त्याचं एकतर कन्व्हर्जन काट्यामध्ये झालेलं असेल किंवा काट्यासारख्या दिसणाऱ्या पार्टमध्ये झालेलं असणार आहे. आता हे असं का झालं असावं, तर जेणेकरून जर पानं असतील तर तिथं त्या पानांमध्ये पाणी गेलं पाहिजे. आपल्याला हे सहज समजून येण्यासारखं आहे की जर पानं जास्त असतील झाडाला तर तेवढं पाणी जास्त वापरलं जाणार आहे त्या झाडाकडून आणि ते पाणी उडून जाईल. मग ते उडून जाऊ नये म्हणून त्या पानांचं रूपांतर नॅचरली कशात झालेलं आहे, काट्यांमध्ये झालेलं आहे, जेणेकरून ते पाणी तिथून उडून जाणार नाही आणि त्या खोडामध्येच किंवा पानामध्येच ते साचून राहील. निवडुंगाचं झाड हे त्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. पाणी आतमध्ये साचून राहतं झाडाचं.
आणि हे होतं कशामुळं, हे कशासाठी होतं तर जी पाणी उडून जाणार होतं पाण्याच्या माध्यमातून ते थांबवण्यासाठी हे ॲडॅप्टेशन झालं. हा जो बदल त्यांच्यामध्ये झाला तर त्याचं कारण आहे की पाण्याची वाफ होऊ नये म्हणून. द स्टेम स्टोअर्स वॉटर अँड फूड अँड देअर इज देअर फॉर फ्लेशी. आता पाणी आणि जो काही अन्नपदार्थ तयार झाला त्या वनस्पतीमध्ये ते सगळे एकत्रच एका ठिकाणी साठवत गेल्यामुळं ह्या वनस्पती थोडेसे दिसायला फ्लेशी, जाडजूड भक्कम असतात आणि काटेरी असतात. महत्त्वाचं म्हणजे दीज आर विथ थॉर्न्स. द स्टेम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द ॲब्सेन्स ऑफ लीव्स. आता यांची खोडंसुद्धा हिरवीच असतात, कारण काय यांच्यामध्ये पानच नसतात. मग अन्ननिर्मितीची जी प्रक्रिया आहे ती ह्या पानांच्या ऐवजी खोडांच्या माध्यमातूनच होते. म्हणजे क्लोरोप्लास्ट जो आहे तो पानांमध्ये असण्यापेक्षा ह्या खोडांमध्येच असला आहे असं म्हणता येईल. आणि तिथंच हे अन्न तयार होत असते, तिथंच फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया होऊन अन्न तयार होते. देअर रूट्स पेनिट्रेट डीप इन टू द सॉईल अँड सम ऑफ अदर रूट्स स्प्रेड अवे इन टू द सॉईल इन सर्च ऑफ वॉटर. यांची जी मुळं असतात ना ती पाण्याच्या शोधामध्ये जमिनीखाली वेगवेगळ्या डायरेक्शनने जात असतात, वेगवेगळ्या डायरेक्शनने जात असतात. कशासाठी? पाण्याच्या शोधासाठी. आता वाळवंटामध्ये माणसालाच पाणी भेटत नाही, तिथं जाऊन कोणी पाणी घालणार पण नाही. एकतर पावसाची वाट बघितली पाहिजे, नाहीतर मग कुठेतरी पाणी शोधलं पाहिजे, जमिनीच्या खाली एखादा झरा वगैरे भेटतो. त्यामुळे ही मुलं लांबपर्यंत वाढत जातात. तशीच देर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम्स ऑफ दीज प्लांट्स टू. या झाडांच्या वरती सुद्धा त्याच्या खोडांवरती पानासारख्या दिसणाऱ्या स्ट्रक्चर्सवरती एक वॅक्सी लेअर असतो आणि मग त्याच्यावरती काटे, त्याच्यासोबत काटे पण असतात, जेणेकरून काय इव्हॅपोरेशन म्हणजे जी आतल्या पाण्याची जी वाफ होण्याची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी मंद करण्यासाठी वॅक्सी लेअर त्यासाठी असतो. ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये वॅक्सी लेअर असण्याचं कारण वेगळं आहे आणि डेझर्ट प्लांट्समध्ये वॅक्सी लेअर असण्याचं कारण वेगळं आहे, लक्षात घेतलं पाहिजे. ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन्स म्हणजे बर्फाळ प्रदेशामधल्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये कशा पद्धतीचं ॲडॅप्टेशन दिसून येतं बघा. प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन्स मेनली इन्क्लूड कोनिफर्स लाईक देवदार अँड पाईन. देवदार आणि पाईन वृक्ष हे जे आहेत ट्रिस्मस्टिक सेम हे अशाच आकाराचे का राहतात, शंकू आकाराचे का राहतात तर जेणेकरून त्यांच्यावरती बर्फ साचू नये म्हणून. एक रिझन बर्फ असा खाली घसरून जाईल त्यामुळे. These trees are conical in shape due to their sloping branches. In the heavy snowfall, extreme cold in these regions, their conical shape prevents the snow from accumulating on the tree, and thick bark helps the tree to withstand the cold. यांची खोड खूप भक्कम असतात, ते बार्क खूप भक्कम असतात. म्हणून तर देवदार पाईन वृक्ष आपण फर्निचर तयार करण्यासाठी, दरवाजे तयार करण्यासाठी वापरत असतो. त्या भागात वापरतात, इकडेही वापरतात. सागवान उंच वाढतात झाड, तशाच पद्धतीचं हे पण झाड आहे, पण सागवान हे याच्यात येत नाही, स्नोई रिजनमध्ये येत नाही. ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. पाण्यात राहणाऱ्या वनस्पती झाल्या, जंगलात राहणाऱ्या वनस्पती आता बघतोय आपण, वाळवंटात राहणाऱ्या वनस्पती झाल्या, बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या वनस्पती आता बघायचं आहे ते जे जंगलातल्या वनस्पती. जंगलामध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीच्या वनस्पती, मग त्यात झुडपं आहेत, झाडं आहेत, छोटी मोठ्या मध्यम आकाराची झाडं, हे सगळंच त्यात आहे. अ व्हरायटी ऑफ प्लांट्स, ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स आर फाउंड इन फॉरेस्ट. आता हर्ब म्हणजे गवतासारखा पण प्रकार जंगलामध्ये भेटतो. म्हणजे अगदी मोठ्या झाडांपासून, मिडियम साईजच्या झाडांपासून ते अगदी छोट्या झुडपापर्यंत, गवतापर्यंत सगळ्या पद्धतीच्या वनस्पती आपल्याला या जंगलामध्ये बघायला भेटतात. These plants compete amongst themselves for sunlight, hence trees grow tall to get sunlight, climbers and vines grow to a great height with the support of trees. आता जंगलामध्ये प्रॉब्लेम काय आहे तर सगळी झाडं कंबाईनमध्ये जंगलामध्ये, मग ह्या झाडांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागते की कोण सूर्यप्रकाश लवकर घेतं. मोठ्या झाडांमुळे लहान झाडांना, मध्यम आकाराच्या झाडांना, गवताला सूर्यप्रकाश मिळण्याचा होतो. जंगलामध्ये जर मोठी झाडं खूप मोठी वाढत असतील तर त्याच्यामुळे खाली अंधार पडतो, सावली पडताना सावलीमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया थोडीशी मंद होते.
मग अशा वेळेला प्रत्येक वनस्पती सूर्यप्रकाश मिळावा म्हणून उंच जाण्याचा प्रयत्न करत राहते आणि याचा परिणाम असा होतो की जंगलं, पर्यायाने जंगलातली झाडं आणखी उंच होत जातात. स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स ऑन द स्टेम्स ऑफ सम क्लाइंबर्स इज अन एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन. मग जंगलामधली झाडं असतात यांना काही विशिष्ट पद्धतीचे स्प्रिंगसारखे, आपण भोपळ्याच्या वेलीला वगैरे बघितलं असणार आहे, स्प्रिंगसारखे काही पार्ट त्यांच्यामध्ये येतात आणि आधार घेत म्हणजे इकडच्या झाडाच्या ह्या फांदीला थोडीशी स्प्रिंग गुंडाळायची, परत दुसऱ्या फांदीला स्प्रिंग गुंडाळायची, असं करत 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 उंच त्या वनस्पती वाढतात किंवा ते गवत काय असेल ते वाढतं, वेल वगैरे, वेल, गवत, झाड दुसऱ्या झाडाचा आधार घेऊन. का तर सूर्यप्रकाश मिळावा म्हणून उंच जाण्याचा प्रयत्न करते. अडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. तर ग्रासलँडमध्ये थोडं दलदलीच्या ठिकाणची वनस्पती वेगळ्या असतात. डायव्हर्स टाईप ऑफ बुशेस, ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. गवताळ प्रदेश, दलदल अशा ठिकाणी थोडीशी गवतासारख्या वनस्पती असतात. फायबरस रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉईल इरोजन. आता ह्यांचे जे फायबरस रूट्स असतात, फायबर्स छोटे छोटे रूट्स, कांद्याला जसे खाली अगदी बारीक रूट्स असतात त्या पद्धतीनं, त्यानंतर फायबरस रूट्स, फायबरसारखे दिसणारे म्हणून फायबरस रूट्स. तर हे फायबरस रूट्स सगळ्यात महत्त्वाचं काम करत आहे म्हणजे सॉईल इरोजन थांबवतं, मातीत धरून ठेवतात ते गच्च. फॉरेस्ट इन इक्वेटोरियल रिजन आर डेन्स. विषुववृत्तावरती झाडी आहेत, जंगलं आहेत, ती खूप घनदाट आहेत विषुववृत्तावरती. ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट्स अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन these grasses. However, grasses in cold regions are very short. थंड प्रदेशामध्ये गवत खूप लहान आकाराचं असतं असं सांगितलं. ॲनिमल्स लाईक द रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. आणि जिथं गवत जास्त आहे तिथं ससा हमखास बघायला भेटणार. वास्ट मिडोज आर फाउंड इन हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लेन्स. म्हणजे ज्या पद्धतीनं गवत जे आहे हे डोंगरी भागात सापडणार आहे तशाच पद्धतीनं पठारावरती पण सापडणार आहे. कारण तिथं ह्या प्राण्यांसाठी आणि हा हमखास इथं ससा भेटणार आहे कारण तिथे ह्याच्यासाठी भरपूर खायला भेटणार आहे. त्यामुळं हे ॲडॅप्टेशन इन प्लांट्स होते. तर आपण 1 2 3 4 5 पद्धतीचे झाडं पाहिली, त्यांच्यामध्ये होणारे ॲडॅप्टेशन्स पाहिले. ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणजे पाण्यात राहणाऱ्या वनस्पती, त्याच्यानंतर वाळवंटात राहणाऱ्या वनस्पती, बर्फाळ प्रदेशातल्या वनस्पती, जंगलातल्या वनस्पती, गवताळ प्रदेशातल्या वनस्पती, अशा सगळ्यांच्यामध्ये सगळं ॲडॅप्टेशनल चेंजेस काय काय आहेत हे आपण आता पाहिलं. थोडंसं हे समजून घ्यायला हरकत नाही. जेव्हा मी लेक्चर घेत नाही तेव्हा माझं एक सजेशन असं आहे विद्यार्थ्यांना की त्यांनी पुस्तक समोर ठेवावं. स्टेट बोर्डाचं हे 7वीचं धडा आहे तर ते पुस्तक त्यांनी समोर ठेवावं आणि मग लेक्चर ऐकावं, जेणेकरून त्या पुस्तकामधलं मी जे वाचून सांगतो आहे, जे मला समजलं आहे ते मी थोडंसं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. अजूनही काही अपेक्षा असतील तर तसं मला जरूर कमेंट करून सांगा. त्या पद्धतीनं आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल, आणखीन आपले लेक्चर्सही चांगल्या पद्धतीनं घेता येतील. मला माहिती आहे हा माझा पहिला प्रयत्न आहे की अशा पद्धतीनं ऑनलाईन लेक्चर घेणं. असं ऑफलाईन तर भरपूर वेळा घेतलं आहे, त्यात भीती पण वाटत नाही, पण याच्यात थोडंसं पहिल्या व्हिडिओच्या दृष्टीनं ठीक आहे असं वाटतं, एवढं गोंधळ नाही, पण थोडंफार काही चुकलं असेल याच्यात तर यावेळेस माफ. ठीक आहे, तर बघू आपण पुढचं की ॲनिमल्समधलं काय ॲडॅप्टेशन आहे तो पॉईंट आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघूया. सध्या हा पार्ट तुम्हाला कसा वाटला मला जरूर कमेंट करून सांगा. थँक्यू.